हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर त्र्यंबकेश्वरवरून आम्ही रात्री खूप उशिरा घरी पोहोचलो आणि घरी पोहोचूनही आम्ही काय लवकर झोपलो नव्हतं. 1-2 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता जेवण वगैरे करून दुपारून मॉलला गेलो होतो. नाशिक सिटी सेंटरचं जे मॉल होतं तिथं आम्ही गेलो होतो. फर्स्ट टाइम होतं माझं मॉलमध्ये जाणं. तर मला जितके ब्रँड्स माहिती होते तितके सगळे ब्रँड्स तिथे मला दिसत होते. की मला माहिती होतं आदिदास, गुच्ची, ट्रेंड्समध्ये आम्ही गेलो होतो कपडे घ्यायला. आराध्या सगळंच मॉल घेशील ना तू? कोणत्या फ्लोअर आहे? अरे हे आहे ही तर माझं पूर्ण आहे. आले आले. हां, आणि जे हे एस्केलेटर होतं यावरती चढायचं होतं, हेही माझं फर्स्ट टाइमच होतं. त्यामुळे याच्यावरती पहिलं एस्केलेटर होतं त्यावरती चढताना मला इतकी भीती वाटत होती. पण जेव्हा मी पहिलं एस्केलेटर चढली आणि त्यानंतर मला थोडासा कॉन्फिडन्स आला. जसं की मी टॅलेंटेड आहेच, त्यामुळे मला पहिल्यांदाच कळालं की याला कसं चढायचं आहे. त्यानंतर जे सेकंड, थर्ड, फोर्थ जे होते ते मी आरामात चढत होते. हां, पण पहिल्यांदा थोडीशी भीती वाटतच होती. सवय असणाऱ्याला काही नाही, आपल्यासारखे काय. रे 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 नवी पेठेमध्ये 3 येते, 4 बोला काय घेतलं? मी ही बॅगेटची बॅग घेतली, खूप सुंदर आहे. बॅगेटची बॅग घेतली. ॲक्च्युली माझी ही पण बॅगेटचीच होती, ती आवडली मला म्हणून आता ही एक घेतली. कितीला भेटलं? तू काय बोलली? येऊ नका मी तुझ्या पाठी. ए रुक जा बाई, रुक जा. कसं अरे धन्यवाद शिकवल्याबद्दल. न्यूज बघायची तुला? रविवार आहे. सरळ करा, सरळ करा. दीदी माझं पण काढते दीदी. हा तुझी पोच कर. त्यानंतर आम्ही गेलो होतो फूड कोर्टमध्ये खाण्यासाठी. तिथे आम्ही मोमोज होते ते खाल्ले होते आणि त्याच्यानंतर पिझ्झा खाल्ला होता. तळेला पण वाटत नाहीये. संध्याकाळीच म्हणजे 8 वाजता जे आमचं जी बस होती त्याचं तिकीट कन्फर्म होतं. तर मग आम्ही आलो होतो स्टँडवर आणि आमची जी बस होती ती 1 तास लेट होती. त्यामुळे हे बघा आम्ही बस कधी ते शोधत होतो आम्ही. त्यानंतर आमची जी बस आहे ती आली होती. पूर्ण रात्र आम्हाला प्रवास करायचा होता. त्यामुळे आणि मग आम्ही निघालो होतो नाशिकला. बाय बाय करून आम्ही निघालो होतो परत सोलापूरकडे. हां, आणि रात्री नाशिकमध्ये बसलेलं आम्ही डायरेक्ट सकाळीच सोलापूरला पोहोचलेलो. आणि घरी आल्यानंतर झोप येत होती, रात्रभर झोपले नव्हते. त्यामुळे मी सकाळी आलेलं झोपलेलं डायरेक्ट संध्याकाळीच उठलेले चहा प्यायच्या वेळेसच. तरी तुम्ही चहा पीत बसले होते. सध्याला घरात कलेश झालाय आमच्या, म्हणजे भांडण झालंय मम्मीचं आणि प्रतीक्षाचं. तर आता थोडं पाऊस येत आहे. पाऊस येल्यामुळं मम्मी प्रतीक्षाला म्हणत होती की वरती पाणी चढवायला जाऊ नको, तरी पण प्रतीक्षा काय ऐकली नाही आहे. प्रतीक्षा वरती पाणी चढवायला गेली आहे मोटरने. आणि दिव्या आहे ती दिव्याच्या दुकानात बसली आहे आरामात अभ्यास करत. आरामात
अभ्यास करायला बी सगळ्यात महत्त्वाचं काम. तेच ते. आणि आता जे प्रत्येकाचे भांडे आहेत ते मम्मी घासायला लागली होती, पण आता मम्मीला तर घासू देऊ शकत नाही आपण, त्यामुळे आता ते सगळं फिरून फिरून राऊंड होऊन ते काम मला माझ्यावरती आलंय. आता ती काम जर भांडे मला घासायचे खाला की माझं मी मध्ये काहीच नव्हतं, बिचारी चहा पीत बसलेली कुठून न ते, आता ते भांडे मला घासायचे. तुम्हाला मी दाखवते किती भांडे पडलेत, चला बघूया. म्हणजे घरात कलेश होते काय पण, आणि त्याचं ते काय म्हणते सगळं माझ्यावर येतं. चला. आणि हर्ष ते अभ्यास करायला करत आहे. असं नाही ना, अजून जर मी 5 मिनिटं उशीर केले असेल यायला तर भांडे पण घासलेले मिळालेले असते आपल्याला, पण ठीक आहे आता मीच घासते. भांडे दाखवते तुम्हाला. सी हे एवढे सगळे भांडे पडलेत, किचन कट्टा घाण केलाय. आता हे सगळं घासूयात आणि क्लीन करूयात. चला पटकन हे सगळे भांडे घासूयात आणि मग भेटूया. किचन कट्टा स्वच्छ झाला आहे, सगळे भांडी बिंडी घासून टाकली, चकाचक झाला आहे. आणि इथं मॅडम वरून आले आहेत भांडून बिंडून सडा करून. आता झोप यायली. जेवायचं वगैरे नाही आहे प्रतीक्षा तुला? डायरेक्ट झोपणार आहे म्हणत आहे ना. चला. आणि इथं हर्ष अभ्यास करत आहे, तेही समोर शिनचॅन लावूनच. दोन्ही काम करणार, असं एक काम सोडायचं नाही, असं आमच्या घरातले टॅलेंटेड आहेत, कोणतं पण काम सोडत नाही, सगळे काम करणार. चला भेटूयात. खायला आपण कुकर मलाच लावायचं आहे आता बहुतेक, असं दिसायला आहे. हर्षला तर आमच्या साधं सुद्धा काही खायचंच नसतंय, म्हणजे साधी चपातीची भाजी आणि चपाती आणि बटाट्याची भाजी पण साधं नाही खाणार, त्याला रोल वल करून खायचं असतं त्याला. हे बघा, घरात आल्याचं सुरू होत आहे. घरात दिवसभर घर शांत असतंय आणि ह्याला आला की शाळेवरून सरकायचं सुरू होतंय. गप रे गप, चल 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 घराच्या बाहेर, घराच्या बाहेर चल 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 निघ निघ. दिव्या काय करायला? दिव्या तिचे शूज साफ करली का घालायली? काय करायली? हां तर दिव्या हर्ष मीठ प्रतीक्षाची पण घालायचं, घेत जाऊ नको सांगायले. प्रतीक्षाला एक कडू आहे, हे काय प्रतीक्षाला चाप्टर आहे, बैलावाणी तर करायला आहे बघा. याचे केस कट केले की याने बैलच दिसते बघा. दाखव रे जरा तोंड हर्ष, हर्ष तोंड दाखव. आणि ही कॉलेज की कुमारी. हां दिव्या इथं काय करायली? दिव्या शूज साफ नाही करायली, तिची लेस बांधायली. हे तेच शूज आहेत ना? हां हे तेच शूज आहेत जे नाशिकच्या मॉलमधून घेतले होते दिव्याने. अख्ख्या मॉलमध्ये फक्त हिने शूज घेतले होते. हां तिथं आम्ही काय घेतलो नव्हतं जास्त, फक्त शूज घेतलेत दिव्याने. बघू जरा पास से दिखा. यूज केली? एवढ्या लवकर यांचा शुभारंभ पण केली का? ऑलरेडी दिव्या तुला किती शूज आहेत घरात? एक माझा, 2 हातचे आणि आता नवीन एक माझा. दिव्या फक्त शूजवर असते, कंटिन्यू शूजवर असते. मेरी नजरिया मी ब्लॉग तयार करताना हे असं मध्ये 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 चोमू लोक असं करतात, यांचं काही काम ना धंदा असं आहे. चल चल निघेतात, चल की जाऊन पडते कडा. तर मग अख्ख्या नाशिकच्या मॉलमध्ये हिने फक्त हिला म्हणजे आत्याने सांगितलं होतं की कपडे बघायला, कपडे पूर्ण ट्रेंड्समध्ये दिलं होतं, तिथं कपडे बघायला सांगितले होते हिला. पण हिला कपडे बघितली नाही, म्हणजे बघितली पण हिला काय आवडले नाही, त्यामुळे हिने शूजच उचलली तिथून. बोल ना चिव नाही करत. चल आतमध्ये बेडरूम मध्ये जा आणि दार लावून घे तू आधी. मला नाही माहिती, दार लावून घे. चल जा दार लावून घे. नाही दार लावून घे आधी, मला विश्वास नाही आहे तुझ्यावर. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, तिथं काय घ्यायचं काहीच कळत नव्हतं. मॉल तर खूप मोठं होतं, म्हणजे भरपूर कपडे होते. गरीब बच्चे आम्ही, पहिल्यांदा एवढा मोठा मॉल बघून तिथं काय घ्यायचं काहीच कळत नव्हतं. हां पण आता असं वाटायला की जर मी सगळं भरपूर काही उचलायला पाहिजे होतं.
हालाकी चान्स निघून गेला आहे. आणि आपण जे आमच्या आत्या होते त्यांनी आम्ही मॉलमध्ये पाऊल ठेवल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत कंटिन्यू आत्या घ्या 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 चालू होतं, पण काहीच म्हणजे कळतच नव्हतं मला काय घ्यायचंय. तरी पण मी एक टॉप घेतला आहे आणि दिव्याने तर तुम्ही बघितले शूज घेतले आहेत. हां दिव्या, तुला कसं वाटलं नाशिक फिरून? त्याचं सोड, त्याचं काही का असे ना. शूज माझं टाकायला बाहेर. छान होतं नाशिक, म्हणजे खूप मोठं छान सिटी, नाशिक सिटी. मजा आली खूप सगळ्यांबरोबर. कधी तर गेलो लय मजा येते. अजून मॉल छान होतं, बट मला काय आवडलं ते. तर दिव्याला तर शूज घेतलेत. माझा टॉप पण मी कधी तर घातल्यावर दाखवेनच. आणि हे हर्षाला आहे, त्यामुळे त्याला काही शूट करू दे नाही. मूर्ख आहे, एक नंबरचं मूर्ख ते भाऊ लोक असेल ना ते नालायक. आता म्हणजे काय करायचं? माझा शूज तिथं लटकवलाय, गरज आहे का? दिवसभर आमचं घर शांत असतं. काही शांत झोप होतीये. आणि प्रतीक्षा कॉलेज कुमारी झाली आहे, पण हिला आत्ताच शाळा कुमारी व्हायचं आहे. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथं थांबवते आहे. हे ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, ज्याने अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि पटपट सबस्क्राईब करा. खूप टाइम लागायला ना, खूप टाइम लागायला सबस्क्रायबर्स वाढायला. आणि कॅमेरा बद्दल काय जीभ लडकडते, जीभ लडकडते माणसांची. हा तर मग हे कॅमेरा बंद झाल्यावर याला असं मारणार आहे, लाटच घालून ठेवणार आहे. तर टाटा, भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाट घालायला पाहिजे, घराच्या बाहेर होतो, घराच्या बाहेर. कळलं तुला काय?